जो तो उठतो आणि आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल सांगत असतो. मग तुम्हाला पण प्रश्न पडतो का, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे तरी काय बरं? तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आज जगातील बहुतांश लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेला दिसते. ए आई, मला हे सापडत नाही. ए आई, मला अमुक गोष्ट शिकवतेस का? असे म्हणणारा मराठी माणूस अगदी सेकंदात हेच प्रश्न आता आईऐवजी AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेला विचारतोय. मोबाईल आणि इंटरनेटच्या मदतीने कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालली आहे. AI मधील या विकासामुळे सामाजिक जीवनात नवीन वास्तवे निर्माण होताना दिसतात, जी कदाचित यापूर्वी अनुभवली नाहीत. शेतीपासून ते सर्व आधुनिक तंत्रज्ञान चालवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता नेमकी आहे तरी काय? ती मानवी जीवनाला उपायकारक ठरणार की अपायकारक, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. कृत्रिम बुद्धिमत्तेची आवश्यकता असलेली कामे करू शकणाऱ्या संगणक प्रणालीचा विकास म्हणजे AI. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एक परिवर्तनकारी तंत्रज्ञान आहे, जे मानवी बुद्धिमत्तेचे अनुकरण करते, ज्यामुळे त्यांना समस्या सोडविणे, नवनवीन गोष्टी शिकणे, निर्णय घेणे यासारखी विविध कामे करण्यात सक्षम करते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आधुनिक जगाला आकार देणाऱ्या सर्वात प्रभावी तंत्रज्ञानापैकी एक प्रभावी साधन म्हणावं लागेल. AIचं वर्गीकरण 2 प्रकारात केलं जाऊ शकतं. एक असतं नॅरो AI आणि दुसरं आहे जनरल AI. नॅरो AI फक्त विशिष्ट कार्यावरच लक्ष केंद्रित करतं, तर जनरल AIचं उद्दिष्ट व्यापक आणि मानवी संज्ञात्मक क्षमता साध्य करण्याचं असतं. 18व्या शतकापासून वेगवेगळ्या ज्ञानाचा शोध लागत गेला. ही प्रगती 21व्या शतकाला तंत्रज्ञानाचे युग म्हणण्यापर्यंत घेऊन गेली. तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन अधिक सुकर होताना दिसते. कोणतीही गोष्ट नवीन अंगीकारताना आपला गोंधळ उडतोच. मग संदिग्धता येते आणि काही काळाने स्पष्टताही येते. तसंच काहीसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबतीत झालं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबत आता गोंधळ उडाल्याने सगळे संदिग्ध आणि साशंक आहेत. मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर केल्यास ती नक्कीच मानवी जीवनात वरदान ठरेल, याची खात्री आहे. सुरा गुन्हेगाराच्या हातात आहे की डॉक्टरांच्या, यावर त्याचा उपयोग ठरतो. तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा होतो यावर तिची उपयुक्तता ठरविली जाणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुयोग्य वापर मानवी जीवन सुलभ बनवेल, ही नाण्याची एक बाजू. मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर अनैतिक केला गेला तर हेच तंत्रज्ञान मानवी जीवनाला धोका निर्माण करू शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाची आत्ता आपल्याला केवळ ओळख होत आहे, त्याचे भविष्य अद्याप स्पष्ट नाही. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी माहिती उपलब्ध नाही. मात्र मानवी इतिहासातील हे चिंता करावी असे तंत्रज्ञान आहे, कारण हे तंत्रज्ञान मानवी मेंदूला आव्हान देणारे आहे. AIच्या केंद्रस्थानी असणारी मशीन लर्निंग ही संकल्पना संगणक मोबाईलमध्ये निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करते. अर्थातच आपण जितके अचूक नियम आणि जितकी अचूक माहिती त्याला पुरवू, तितकी या तंत्रज्ञानाची क्षमता जास्त चांगली ठरेल. आत्ताच्या काळातील AIवरील अवलंबित्व पाहिल्यास AI हवे की नको हा प्रश्न गौण ठरतो. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर किती आणि कुठे हे प्रश्न महत्त्वाचे ठरतात. काही महिन्यांपूर्वीच हॉलिवूडच्या लेखकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स विरोधात संप पुकारला होता. खरोखरच विचार केला तर AIला पुस्तक लिहायला लावणे म्हणजे बाळबोध प्रयोगच म्हणावा लागेल. अलीकडेच ब्रिटिश संगीतकारांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स विरोधात अतिशय सर्जनशील पद्धतीने इज धिस व्हॉट वी वॉन्ट या नावाचा संगीत अल्बम पाहिल्यावर हतबद्ध व्हायला झाले. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून प्रचंड पैसा कमविणाऱ्या कंपन्यांना आपले हातपाय पसरवू दिल्यास काय दुष्परिणाम होतील याचे अतिशय समर्पकपणे चित्रण यामध्ये मांडलेले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार 22% नोकऱ्यांवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा परिणाम होऊ शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रवेशाने स्टार्टअप
आणि टेक कंपन्या मोठ्या प्रमाणात लाखो लोकांना कामावरून काढून टाकत आहेत. AI मध्ये कुशल असणाऱ्यांची संख्या कमी असल्याने GDPमध्ये वाढ होत असली तरीही रोजगाराचे संकट तेवढेच वाढत आहे. त्यामुळे AI भविष्यात मानवी कार्याची जागा घेईल का, अशी भीती सर्वच क्षेत्रात आहे. विविध कंपन्या, शाळा, महाविद्यालये AI चा वापर सर्रासपणे करताना दिसून येतात. AI च्या मदतीने टूलचा वापर करून कोणतेही काम कमी वेळात पूर्ण होत असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याची धास्ती आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या तंत्रज्ञानाला सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास अनेक उपयुक्त पैलू समोर येतात. हे तितकंच खरं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे तंत्रज्ञानाधारित क्रांतीच म्हणावी लागेल. याच क्रांतीतून भारतासारख्या वाढव्य लोकसंख्येच्या देशात तंत्रज्ञान आणि नवोन्मेष हे केवळ प्रयोगशाळांपुरते मर्यादित न राहता सामान्य नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवू लागल्याचे दर्शन आपल्याला घडू लागले आहे. स्वयं कार ड्रायव्हिंगपासून प्रोडक्टिव्ह ॲनालिटिक्सपासून ते वैयक्तिक शिफारशीपर्यंत AI आपल्या जीवनात समाविष्ट झालेले दिसते. आरोग्य सेवेमध्ये AI रोगांचे निदान करून शस्त्रक्रियांमध्ये देखील मदत करताना दिसते. वित्तीय क्षेत्रात ग्राहकांची फसवणूक शोधण्याचं काम देखील AI करते. औषध शोध, वैयक्तिक औषधांमध्ये देखील AI महत्त्वाचे कार्य करताना दिसते. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि रस्ता सुरक्षा सुधारण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाहतूक व्यवस्थापन प्रणालीत केला जात आहे. विद्यार्थ्यांना वैयक्तिक शिक्षणात आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप फायदेशीर ठरते. शिक्षणाचा दर्जा वाढावा म्हणून व्हर्च्युअल ट्युटर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स चलित शैक्षणिक सॉफ्टवेअर लोकप्रिय ठरताना दिसत आहेत. शेवटी आपण म्हणू शकतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे, ज्यामध्ये आपण कसे राहतो आणि काम करतो हे बदलण्याची प्रचंड क्षमता आहे. AI हे आरोग्यसेवा, शिक्षण, शेती, संशोधन, उद्योग यासारख्या विविध क्षेत्रात कार्यक्षमता सुधारणे यासारखे फायदे देत असले तरी ते नैतिक चिंता आणि नोकरी विस्थापन यासह अनेक आव्हाने देखील उभी करते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जबाबदारीपूर्वक वापर करून समाजाच्या हितासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विकास ठरू शकते.